चला आज बनवायचं आहे मस्त आपल्याला चिकनची भाजी करायची मस्त मसाला चिकन ज्वारीची भाकर करायची. तर सुरुवातीला बघा मी चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. 1 किलो चिकन आहे, गावठी चिकन आहे. शिजायला थोडा वेळ लागतो. आणि बघा ते स्वच्छ धुवून त्याला मी हळद मीठ लावून घेतलेले आहे. लिंब पण लावलेला आहे, लिंबाचा रस. आणि बघा आता आपल्याला ते सुरुवातीला कुकरमध्ये शिजवून घ्यायचं आहे. तर मग कुकरमध्ये टाकलेले आपण चिकन. आणि आता आपण आपल्याला याचं सूप पण थोडंसं काढायचं आहे आपल्याला. सुरुवातीला सूप करून मग नंतर आपल्याला भाजी करायची आहे. तर कांदा टोमॅटो कोथिंबीर आलं लसूण हे सगळं त्याच्यात टाकून घ्यायचं आपल्याला. हळद मीठ आपण टाकलेलंच आहे. सगळं मस्त मिक्स करून थोड्या वेळ होऊ द्यायचं असं. आणि नंतर मग आपल्याला त्याच्यात पाणी टाकायचं आहे. तोपर्यंत मग मी इकडे मसाल्यासाठी कांदे कापून घ्यायचे आपल्याला. 4-5 कांदे घेतलेले ते कापून घ्यायचे आपल्याला. टोमॅटो घेतलेले 2-3 ते पण कापून घ्यायचे. खडे मसाले घेतलेले आणि लसूण घेतलेला आहे. आता बघा याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे शिजण्यासाठी, चिकन शिजण्यासाठी. आणि झाकण लावून आपल्याला 4-5 शिट्ट्या होऊ द्यायच्या आहे. तेव्हा मग ते शिजतं चिकन. गावठी चिकन लवकर शिजत नाही, ते वेळ लागतो. आणि इकडे बघा आपल्याला मसाला तयार करायचा आहे. तर तेल टाकून आपण सुरुवातीला कांदा चांगला होऊ द्यायचा आपल्याला ब्राऊन कलर येऊपर्यंत. आणि नंतर मग खोबरं टाकायचं आहे त्याच्यामध्ये. खोबरं पण चांगलं आपल्याला भाजून घ्यायचं आहे मस्त. मग धणे टाकायचे आपल्याला. खडे मसाले पण टाकून घ्यायचे त्याच्यामध्येच. आणि चांगला मसाला तळून घ्यायचा आपल्याला. नंतर गार झाल्यानंतर आपल्याला मिक्सरमधून काढून घ्यायचा तो मसाला. त्याच्यात टोमॅटो पण टाकून दिलेले आहे मी. आणि इकडे बघा आता आपल्याला कढई ठेवलेली आहे मी. कढईमध्ये तेल टाकलेलं आहे. आपलं चिकन मस्त शिजून झालेलं आहे. आणि आता सुरुवातीला मी तेजपत्ता टाकलेला आहे त्याच्यामध्ये तेलामध्ये. आणि दळलेला मसाला मस्त टाकून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये. सगळा मसाला आपण टाकून दिलेला आहे बघा. आणि थोडा वेळ चांगला होऊ द्यायचा आहे तो तेलामध्ये. नंतर आपल्याला मसाले टाकायचे मग त्याच्यावर सुके मसाले. आणि त्याच्यामध्ये बघा मी घरचा मसाला टाकलेला आहे. हळद टाकलेली आहे. सगळं मिक्स करून घ्यायचं आहे बघा. आणि त्याच्यावर झाकण ठेवून थोड्या वेळ आपल्याला तो मसाला होऊ द्यायचा आहे. मग थोडंसं तेल सुटतं मसाल्याला. आणि मसाला पण छान म्हणजे तळल्या जातो मस्त. आपले सगळे मसाले टाकून झालेले. झाकण ठेवायचे आपल्याला. आणि बघा मस्त तेल सुटलेले बघा मसाल्याला. आता आपलं शिजलेलं मटण चिकन टाकायचं आपल्याला त्याच्यामध्ये. आणि छान सगळं मिक्स करून घ्यायचं आपल्याला. सगळं मिक्स करून घ्यायचं आहे बघा मसाला चिकन मस्त. आणि परत थोड्या वेळ झाकण ठेवायचं आपल्याला. म्हणजे छान तयार होईल आपलं चिकनची भाजी. आणि आता पाणी टाकायचं आहे बघा आपल्याला त्याच्यात. तुम्हाला जसं वाटेल. कोणी घट्ट कोणी थोडंसं मीडियम पातळ करायचं. जास्त घट्ट पण चांगलं नाही लागत. म्हणजे ते मसाला चिकन होईल मग. नुसतं मसाला चिकन पण आपल्याला करता येतं. आणि बघा आता थोडंसं आपण चिकनचं सूप टाकून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये. छान परतून घ्यायची आपल्याला भाजी मस्त चिकनची. पाणी टाकायचं आपल्याला अजून थोडं. आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये. आणि मस्त आपली तयार होणार आहे आता चिकनची भाजी. आपल्याला ज्वारीच्या भाकरी पण टाकून घ्यायच्या आहे मस्त गरमागरम त्याच्याबरोबर खाण्यासाठी. मीठ टाकलेलं बघा चवीनुसार. कोथिंबीर टाकायची थोडी. आणि मस्त उकळी येऊ द्यायची आपल्याला, कारण चिकन शिजलेलंच आहे.
छान उकळी आली का आपली चिकनची भाजी तयार झालेली मस्त खाण्यासाठी. छान उकळी आलेली बघा भाजीला मस्त. थोडं 1-2 मिनटं उकळी येऊ द्यायची भाजीला, म्हणजे रस्सा एकदम मस्त तयार होतो भाजीचा. आता बघा मी परात घेतलेली आहे, ज्वारीचं पीठ टाकून घेतलेलं आहे आणि मळून घ्यायचं आहे मस्त ज्वारीचं पीठ आणि मस्त पातळ भाकर तयार करायची आपल्याला. गरमागरम मस्त ज्वारीची भाकर, भाजी, कांदा, लिंबू मस्त. तिकडे थोडासा आम्ही चिकनचा भात पण टाकलेला. आणि मस्त बघा पीठ मळून झालेलं आपलं मस्त ज्वारीचं छानपैकी, म्हणजे भाकर मस्त थापता येते. आता मस्त पीठ आपलं ज्वारीचं आपण मस्त मळून घेतलेलं आहे. आता मस्त उंडा घ्यायचा एक आणि छान मस्त थापून घ्यायची आपल्याला ज्वारीची भाकर. इकडे गॅसवर तवा पण ठेवलेला आहे तापण्यासाठी, कारण इकडे भाकर झाली का लगेच आपल्याला तव्यात टाकायची आहे.